मला एक सांगा, नीरज अमेरिकेला जाण्यापूर्वी नुपूर आणि नीरज एकत्रच वाढले का? हो, म्हणजे नुपूरला लहानपणापासूनच माहित होतं की हा माझा होणारा नवरा आहे. तेव्हापासूनच त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली, म्हणजे वस्तू वगैरे जमा करायला सुरुवात केल्या, ते रुखवंताच्या वगैरे. तिची रूम बघितली का तुम्ही? ही सगळी तयारी वाया जाऊ नये म्हणून ती लग्नाची घाई करते अहो. पण एनिवे, हॅपन ते हॅपन. अय्या, तुम्ही इथे आहात होय? आम्ही सगळेजण तुमची बाहेर वाट बघतोय. काय ग काकू, काय सांगतेस यांना माझ्याविषयी? नथिंग बेटा, नथिंग. अगं तुझ्या रूम विषयी सांगत होते, किती छान सजवली आहेस. तुम्हाला दाखवे ना मी थोड्या वेळानंतर, नक्की दाखवे. हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय, स्पेशली हा रंग खूप उठून दिसतोय तुला. थँक्यू सो मच. आत्ता नीरजही तेच म्हणाला, त्यालाही फार आवडतो हा ड्रेस, म्हणजे त्याचा फेवरेट कलर आहे ना हा. तो म्हणाला छान दिसतोय तुला. थँक्यू. नुपूर, इथे किचन मध्ये काय बडबडत बसलीस त्यांच्यासोबत? त्यांना घेऊन बाहेर जा, नाही तर तुझ्या रूम मध्ये घेऊन जा त्यांना. तुझी रूम दाखव आणि तिथेच गप्पा मारत बसा. हो. ओके, चला. काहीही करून नुपूरला हा ड्रेस चेंज करायला लावलाच पाहिजे. नुपूर, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. हो, सांगा की. तुझा हा ड्रेस मला नाही आवडला. का? अहो तुम्हीच तर मगाशी म्हणालात की हा ड्रेस किती सुंदर आहे. मी खोटं बोललो मगाशी. पण का? तुझं मन दुखावू नये, तुला वाईट वाटू नये म्हणून मी. पण काय ना की कुठल्याही नात्याची सुरुवात करत असताना असं खोटं बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आय एम सॉरी तुला वाईट वाटलं. नाही हो, सॉरी काय म्हणताय, मला उलट आवडलं. ठीक आहे, मी बदले ना ड्रेस. तुझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस आहे का? म्हणजे तुला तो छान दिसेल. आहे की, मी बदलेन. हा, चला ना मी तुम्हाला माझी रूम दाखवते. या इकडे. काय ग, कुठे चाललीस? अगं मी यांना माझी रूम दाखवायला घेऊन जाते, चालेल ना? हो, जा ना. चला. आलोच. चौथी पायरी काढू. लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय ना. आपली नक्टू आता लवकरच नुपूर सुशांत बाबाजी होणार. माझी नक्टू माझी नाही राहणार. मग सूर्या, आधी त्यांचा होकार तर येऊ देत. अरे येणारच, तसा नवसच बोललीये मी. हो ना, मग तर सगळं चांगलं होणार आहे. सत्य. त्यांचाच फोन आहे. हॅलो, उदय टिकेकर बोलतोय. हा बोला बोला. काय सुशांत कुठं आहे? सुशांत नुपूर सोबत गेला रूम बघायला. बर, मग कसा वाटला आमचा सुशांत? नाही, आम्हाला तर सुशांतराव छानच वाटले. आता फक्त नुपूरने पसंत केलं म्हणजे झालं. त्यांना सांगा नुपूरने सांगितलंय मुलगा आवडलाय, वरतीच सांगितलं आता तिने. हो, ऐका आनंदाची बातमी, नुपूरला सुशांतराव पसंत आहेत. वा वा, उत्तम. आता फक्त सुशांतरावांनी पसंत केलं म्हणजे झालं. नाही, अहो सुशांतनी कधीच मला फोन करून त्याचा होकार कळवलाय. काय सांगता? म्हणजे सुशांतरावांना सुद्धा आमची नुपूर पसंत आहे? अहो, आनंदाची बातमी आहे. खरं सांगू का, ही आनंदाची बातमी देताना तुम्ही समोर असताना तुम्हाला 1 किलो काजू कतली खायला दिली असती मी. हॅलो, नाही काजू कतली आणायला उशीर होईल ना. साखर दिली असती. हो म्हणजे काय. नाही, भेटू, लवकरच भेटू. हो, नक्की. ओके, बाय. काय झालं दादा? सुशांतरावांना आपली नुपूर पसंत आहे. वा 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 वा. मी म्हटलं नव्हतं का सगळं चांगलं होणार म्हणून? देवानी माझं मागणं पूर्ण केलं. शैला, पटकन जा आणि देवासमोर साखर ठेव लगेच. चला. तोपर्यंत आपल्या समोरची साखर संपवूया. चला. भाऊजी तुम्ही पण ना. हे ना सगळं मी बनवलंय. हे रुखवताचं सामान मी माझ्या हातानं बनवलंय. हे सगळं ठीक आहे. अगं बस ना. अय्या, थँक्यू. जेवणात काही बनवता येतं की नाही? नाही, फार काही नाही येत. निदान पोहे तरी. जरा मला ना खिचडी आणि चहा पूर्ण बनवता येतो. आणि घरच्यांना म्हणजे आई, आत्या, काकू त्यांना? त्या एक्सपर्ट आहेत. का पण असं का विचारलं? नाही, तू काही शिकली नाहीस का त्यांच्याकडनं? मी शिकत होते, पण नंतर मी ठरवलं की माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या आवडीनंच सगळा स्वयंपाक शिकायचा. अच्छा, म्हणजे आता माझ्या आवडीचं शिकणार तर? बघू.
बघू म्हणजे अजून दुसरं कोणी आहे का मनात? छे छे, असं काहीच नाहीये. पण मी ना ठरवलंय, जोपर्यंत लग्न ठरत नाही ना तोपर्यंत मनात कोणाला ठेवायचं नाही, नाहीतर ना सगळी तयारी वाया जाते. अगदी तयारी वाया जाते म्हणजे? एक मिनिट हा. तयारी म्हणजे हे काय, हे कार्ड्स वगैरे. ठीक आहे, मी ना मला मुलगा बघायला आल्यानंतर लगेच कार्ड्स बनवायचे. म्हणजे पहिल्या भेटीचं कार्ड, नंतर मग होकाराचं कार्ड, मग अभिनंदनाचं कार्ड वगैरे वगैरे वगैरे. ही सगळी तयारी वाया जाते. पण ही सगळी तर नीरजच्या नावानेच आहेत. अर्थात आधी त्याचं आणि माझंच लग्न ठरलं होतं ना. मी तर त्याला अमेरिकेला पाठवायला सुद्धा ग्रीटिंग कार्ड्स बनवली होती, पण समहाव ना मला पाठवायला जमलं नाही. हे कार्ड आहे ना, हे मी आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री देणार होते. आणि हे जे आहे ना, हे लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला. अजून काही कार्ड्स आहेत ती दुसऱ्या अॅनिव्हर्सरीला, तिसऱ्या अशी देणार होते. आणि निळा की नाही त्याचा फेवरेट कलर आहे, म्हणून ना सगळी चित्र मी निळ्यानंच काढलेत. आणि पिंक माझा फेवरेट आहे. ठीक आहे, पिंक ग्रीटिंग. आता लाल रंगाने चित्र काढायची. माझा लाल रंग आवडता ना म्हणून. हो का? ठीक आहे. तू ड्रेस अजून चेंज नाही केलास? अय्या सॉरी, हे सगळं बोलण्याच्या नादात मी विसरून गेले. हा, एक मिनिट, एकच मिनिट. हा हा चालेल. तू चेंज कर, मी बाहेर थांबतो. हाय. हाय. या ना, आत या ना, बसा ना. नाही असू दे. ही तुझी रूम का? हो, ही माझी रूम. नुपूरच्या समोरचीच? हो, आता या घरात आल्यापासून मी इथेच राहतो. तुम्ही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखता नाही? ऑफकोर्स. म्हणजे आम्ही लहानाचे मोठे झालो एकत्र खेळायचो. मला खरं सांगू का, या घरात ना नुसता नुपूरचा आवाज येतो. पण आता तिचं लग्न झालं ना की ते निघून जाईल. म्हणजे घर असं एकदम शांत होणार. तुझंही वय झालंय, तूही करून टाक आता लग्न. हो, मी करणारच आहे, पण नुपूरचं लग्न झाल्याशिवाय मी करणार नाही असं मी तिला प्रॉमिस केलंय. तुझं आणि नुपूरचंच जमलं होतं ना लग्न? हो, पण मग का मोडलं ते? नाही म्हणजे नुपूरमध्ये न आवडण्यासारखं काय आहे असं? नाही, नुपूरमध्ये न आवडण्यासारखं खरंच काही नाही. म्हणजे ती खूप खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे, केअरिंग आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, ती ज्या घरात जाईल ना त्या घरात सगळ्यांना सुखी ठेवेल, सगळ्यांना सांभाळून घेईल, आनंदी ठेवेल सगळ्यांना. फारच जवळून ओळखतोस वाटतं नुपूरला. काय म्हणायचं तुम्हाला? तुला करेक्ट कळलंय मला काय म्हणायचं ते. जे काय चाललंय हे न कळण्या इतपत मी काही कुकुलं बाळ नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू अजून मला ओळखत नाहीस. मी काय करू शकतो ना याची कल्पना नाही आहे तुला. सुशांत, मला असं वाटतं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली. म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं ते क्लिअर बोला, स्पष्ट बोला. मला मी तयार आहे. चला ना आपण खाली जाऊया, घरचे सगळे वाट बघत असतील. चल. नुपूर, तू ड्रेस का चेंज केलास? म्हणजे मस्त होता मगाचा. हा त्याहीपेक्षा छान आहे, कारण हा रंग माझ्या आवडीचा आहे. चालायचं? चला. हे आमचे आजोबा दामोदरराव देशपांडे. हा वाडा ना ह्यांनीच उभारलाय. आणि ह्यांचीच अशी इच्छा होती की माझं लग्न झाल्यानंतर हा वाडा पाडून इथे मोठा टॉवर उभा राहावा. आता आपलं लग्न झाल्यानंतर हा वाडा पाडणार. ऐकलत का? हा बाबाजींचा मुलगा, वडील बिल्डर आहेत त्याचे. तेच आपल्याला हवा तसा टॉवर उभारून देणार आहे तिथं. आणि नुपूरसाठी नुपूरच्या इच्छेनुसार वरच्या मजल्यावर रूम देणार आहेत तिला. अरे सुखी राहा आपल्या नवीन घरात. हो तर मी तर आमच्या नवीन घराचा सगळा प्लॅन आधीच काढून ठेवलेला आहे. अरे वा,
एवढी तयारी आधीपासूनच केली आहेस तू? हो तर तू हे आम्हाला नाही सांगितलंस कधी है ना? कधीच कोणालाच काहीच नाही सांगितलं. तिला कदाचित हे सगळं माझ्यासमोर सांगायचं असेल. नाही अगदीच असं काही नाही. मी ना थोडी थोडी कल्पना म्हणजे अगदी थोडीच थोडी कल्पना दिली होती नीरजला, फक्त नीरजला. विजू कम फास्ट. भाऊजी, चंद्या, चंद्रकांत. हिला काय झालं ओरडायला? मी बघते. मी पण येतो, काय झालं बघतो. काय हे आधीच एवढी खरेदी झाली आहे, पुन्हा एवढी मिठाई खरेदी करण्याची काय गरज होती? अहो विकत नाही आणलाय हो. म्हणजे फ्री आहे? नाही, ते बाबाजी आहे ना, त्यांनी सेंडिंग केलंय. फ्रीज ग. अरे वा, किती छान माणसं मिळालीत नक्तूला ना. पण एवढं पाठवायची काय गरज होती? ते त्यांनी हॅपी डेंटली पाठवलंय, आनंदाने पाठवलंय, मग काय हरकत आहे ना. आता पाठवलंय तर अय्या काकू, तू माझ्यासाठी एवढी मिठाई मागवलीस, थँक्यू. अगं नाही, तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांनी पाठवलंय, म्हणजे तुमच्या बाबांनी. घ्या ना, तोंड गोड करा ना. मी घेतो. अहो हो, पण नुपूरला काय आवडतं ते तर विचारू दे. काय आवडतं नुपूर तुला? पेढा आवडतो नुपूरला. मला लाडू आवडतं. तुम्ही घ्या ना, तुम्हाला जे हवंय ते. हो, नाही नाही, आधी तुम्ही घ्या. अहो असं काय करताय? मी नुपूरला लाडू भरवला, नुपूरनी नको का मला भरवायला? नुपूर, मी सांगितलं मला लाडू आवडतो म्हणून. पण मला पेढा आवडतो. घ्या. बरं चला, मी तुम्हाला आपल्या घराचं प्लॅनिंग दाखवते. चला चला, इकडून जाऊया. या या. आल्या. मी आईसाहेबांना पेढे देऊन येतो. आई साहेबांना आवडतात लाडू. तुम्हाला हवंय का? या ना, या या या, बसा. मी ना सगळं ठरवून ठेवलंय. म्हणजे अहो बसा ना, बसा ना. मी ना खूप चित्र काढून ठेवलेत. म्हणजे सगळं ठरवलंय की घर कसं असणार, फर्निचर कुठलं असणार, खिडकीच्या पडद्यांचे रंग कोणते असणार, सगळं काही ठरवून ठेवलंय. अहो हे काय, तुम्ही पेढा खाल्ला नाहीत अजून? खा ना, नाही तर हात चिकट होईल. मी सांगितलं होतं ना मला लाडू आवडतो, तरी पेढा दिलास. तुम्ही पण मला पेढा आवडत असताना लाडू भरवलात की नाही? मग मी पण तुम्हाला पेढा भरवला. पण मी सांगितलं होतं ना आधी, त्यात तुझ्या घरच्यांनी पण पेढा भरवला. घरच्यांना सांगायचं ना लाडू भरवा म्हणून, लाडू भरवला असता. तुला सगळं सांगावं लागतं. इतरांच्या मनातलं बरं समजतं तुला न सांगता. अय्या हळू, दुखतं ना. आता तरी नीट समजेल तुला. हाऊ स्वीट. माझ्या मनातलं न सांगता समजून घ्यायला शिक. अय्या हाऊ रोमॅन्टिक. आता यात काय रोमॅन्टिक आहे? तुम्हाला नाही हो कळणार. कधीपासून मला असाच नवरा हवा होता. हा मुलगा नको म्हणजे? म्हणजे हा मुलगा नुपूरसाठी चांगला नाही आहे. कशावरून? कशावरून काय, मला थोडासा तो विचित्र वाटला. म्हणजे तू बघितलं नाहीस का, नुपूरला पेढा आवडतो, तर त्याने काय केलं, लाडू भरवला तिने. मग त्यात काय झालं? त्यात काय झालं काय, त्याने जबरदस्ती लाडू भरवला नुपूरला. अरे हे जबरदस्ती वगैरे असं काही नसतं. आता त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलंय ना, हे असं होतच राहतं. आई तसं नाहीये. आता आपण पण सुशांतरावांना पेढा भरवला, तो त्यांनी खाल्ला ना. आई तू काही बोललीस ना तरी मला हे पटत नाही. हे बघ, तुला पटो नाही तर न पटो, आता हे लग्न जमलंय ना, मग हे लग्नात हे असं होतच राहतं बाळा. आई अगं नुपूरची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. उद्या तिला त्रास झाला तर काय करणार आहोत आपण? तू नको बरं तिची काळजी करूस. तिची काळजी घ्यायला घरात मोठी माणसं आहेत अजून. अगं पण ते नीरज, हे बघ बाळा, आधीच नुपूरच्या लग्नाला 1760 विघ्न येतात. त्यात आता तू अजून खोडा घालू नकोस. हे बघा ना, हे फुलझाड आणि हे फर्निचर असं असेल हॉल. आणि हा हे कलर कॉम्बिनेशन आहे माझं फेवरेट कलर कॉम्बिनेशन आहे खरंच.
असंच असणार आहे आपलं घर. तू आधीच सगळं ठरवलंयस. घर आपलं दोघांचं असणार आहे ना? हो म्हणजे काय? मला खरं सांग, हे जे काय तू सगळं ठरवलंयस हे तू आणि अजून कोणाची तरी चॉईस आहे का? नाही नाही, माझ्या एकटीची चॉईस आहे. मग मला हे अजिबात आवडलेलं नाही. हा तुझा चॉईस तुझ्याकडेच ठेवायचा आणि ही चित्रबित्र आहेत ना फाडून फेकून द्यायची मला अजिबात दिसता कामा नये. अगं असं काय करतेस? घर आपल्या दोघांचं असणार आहे ना, मग ते आपल्या दोघांच्या आवडीनुसार नको का? हाऊ स्वीट, तुम्ही खूप गोड आहात. नक्टू, सुशांतराव, आता जेवूनच जायचं ना? हो, कशाला उगाच, राहू दे. उगाच काय, आणि आपल्या माणसांसाठी करायला त्रास कसला आलाय त्याच्यात? जेवूनच जायचं. आई, तुम्ही ना एकदम आपलंसं करून टाकता. हो ना, मग नक्की सांगते, जेवूनच जा. तुमच्या नकटूला काही येतं की नाही बनवता? म्हणजे ती माझ्यासाठी काही बनवणार आहे की नाही? मला ना फक्त खिचडी येते. मला चालेल. अय्या, हो का? बरं, मग मी गरम गरम खिचडीच करते, दाल खिचडी. हा, अहो पण मी नाही नाही, मम्मी खूप छान बनवते खिचडी, खरंच. चालेल. काय मग गप्पा छान रंगल्या होत्या. विषय काय होता एवढा? हो हो, अगं मी ना त्यांना ही चित्र दाखवत होते मी बनवलेली. अरे वा. पण अगं मम्मी, आता पडद्याच्या कलर पासून सगळं बदलावं लागणार ग. त्यांना ना माझं कलर कॉम्बिनेशन नाही आवडलं, मग ते सगळं पुन्हा नव्यानं बनवणार आहे. अगं ठीक आहे, तुम्ही दोघांच्या पसंतीने काय करायचं ते करा. बरं, तुम्ही दोघ जण गप्पा मारत बसा. मी मस्त खिचडी करून आणते. हा, आलेच. तुझी मम्मी का बनवणार आहे खिचडी? मी तुला बनवायला सांगितली ना. तुला नाही येत? येते, पण मम्मी म्हणाली ना की मी बनवते, म्हणून म्हटलं ठीक आहे. ठीक आहे काय ठीक आहे? तुझी मम्मी काय म्हणाली हे जास्त महत्वाचं आहे का मी काय म्हणतो हे जास्त महत्वाचं आहे? एवढं कळत नाही का तुला? सॉरी हा. बरं ठीक आहे, जाऊ दे, मीच बनवेन खिचडी. आणि हे काय, हे कुठं चाललेस तू? काय करतेस? काय करतेस? चित्र जिथून घेतली तिथे परत ठेवतीये. मी काय सांगितलं तुला कळलं नाही का? ही चित्र फाडून फेकून द्यायची, कळलं? हो. बाबाजींचा फोन आहे, मी बोलून येईपर्यंत मला हे दिसता कामा नये. हॅलो. मला असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला इतका पॉझिटिव्ह नवरा मिळेल. किती भारी चिडतात हे, मला भारी वाटतंय. हे काय करतेस काय तू? तुझे फेवरेट ड्रॉइंग्स आहेत ना, फाडतेस कशाला? अरे ह्यांना नाही आवडली, हे ना पुन्हा सगळं नव्यानं बनवणार आहेत त्यांच्या आवडीनुसार. तुझ्या आवडीचं काय? माझ्या आवडीचं काय? त्यांना जे आवडतं तेच मला पण आवडेल. वा, म्हणजे आता तू पेढा सोडून लाडू खाणार? नाही नाही, मला जे आवडतं ते आवडतंच, पेढाच. हो ना, कळतंय ना तुला, पटतंय ना? मग तुला कळत नाही का की तू जबरदस्ती करतोय ते? ए वेड्या मुला, जबरदस्ती नाही काही, पॉझिटिव्हनेस म्हणतात त्याला. जाऊ दे, तुला नाही कळणार. मला नाही कळणार, तुला नाही कळते. हे बघ नुपूर, कसं आहे ना, पॉझिटिव्ह असणं आणि स्वतःचे विचार समोरच्यावर लादणं यात खूप डिफरन्स आहे. कळतंय का तुला? तुला कळत नाही का तू विचित्र वागतोय ते? तू वेडा झालास का रे? नाही 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 नाही, तू ना जेलस होतोस त्यांच्यावर. हा, आत्ता कळलं मला. मी जरा बस इथे शांत आणि थंड डोक्याने विचार कर, मग कळेल तुला. बस. मला बसायला वगैरे वेळ नाहीये, जाऊ दे, मला खिचडी पण बनवायची. अगं, नंतर बोलूया आपण, तू बस. महत्वाचं आहे. काय सॉलिड वास आहे यार. कोणी परफ्यूम मारलाय काय? जेवणाचा वास येतोय. काय करते? असं परफ्यूम मारल्यासारखं जेवण कोणी बनवलं? एक मिनिट. आज जेवण कोणी बनवलंय? आज नुपूरने सुशांतरावांसाठी खिचडी केली आहे. नुपूरने केली आहे? क्या बात आहे. वाह 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 वाह, खिचडीचा सुगंध एवढा छान येतोय. खिचडी किती मस्त झाली असणार आहे. मामा, आज मी पोळी भाजी खाणार नाही. आज मी फक्त खिचडी खाणार आहे. मी पण नुसती खिचडीच खाणार आहे. मस्त प्रतिम झाली खिचडी. क्या बात आहे. थँक्यू. सुशांतराव, तुम्ही पण पोटभर खा, खास तुमच्यासाठी केली आहे. खिचडी इतकी कमाल झाली ना, असं वाटतं खिचडी खातच राहावं. मलाही असंच वाटतंय. अरे
अरे फिर खाओ ना. अरे बस 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 काय करतोस तू? अरे तुम्हीच म्हणालात ना खातच राहावं, खा ना. अरे मला आवडेलच पण सगळ्यांना पुरायला हवे ना. अय्या किती काळजी करताय हो तुम्ही सगळ्यांचीच. तुम्हाला हवी तेवढी खिचडी खा, संपली तर परत करेन मी, काही काळजी करू नका. तुम्हाला इतकी आवडते खिचडी? असं असेल ना तर मी लग्नानंतर रोज खिचडीच करेन. यश आणि नीरज तुम्ही येत जा रोज माझ्याकडे जेवायला.